शेतकरी बंधूंनो, कृषी विभाग सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करत आहे. नेमकी ही योजना काय आहे, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारे अनुदान मिळू शकतं, तसंच यासाठी अर्ज कोठे करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग अर्ज सादर करण्यासाठी आवाहन करत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 55% व बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान देय आहे. याशिवाय मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अतिरिक्त 25% व 30% पूरक अनुदान, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अतिरिक्त 10% व 15% पूरक अनुदान उपलब्ध होते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मंजूर मापदंडाच्या 90%च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. आता शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज भरण्यासाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावरती नोंदणी करावयाची आहे. महाडीबीटीचं संकेतस्थळ हे mahadbt.maharashtra.gov.in असं असून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना आपली माहिती अचूक भरावी, अन्यथा त्यांचा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. अर्ज करताना शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे ॲग्रिस्टॅक फार्मर ID, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. योजनेचा लाभ हा 5 हेक्टरपर्यंत देण्यात येणार असून या पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरती अर्ज स्वीकारले जातात. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येते व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाद्वारे कळवण्यात येते. परंतु आता नवीन पद्धतीनुसार प्रथम जे कोणी अर्ज सादर करतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येतो. संच बसवल्यानंतर उपकृषी अधिकारी यांच्यामार्फत मोका तपासणी केली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. मित्रहो, या योजनेबद्दल तुमच्या काही शंका कुशंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता, किंवा अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी आपण संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा जलसिंचन योजनेचा, सूक्ष्म सिंचन योजनेचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.